तर सोमवारपासून विधानसभेचं हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे। मात्र विरोधकांनी या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित चहापानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला। आज विरोधी पक्षाच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेत विरोधकांवर आरोप करत चहापानावर बहिष्कार घालणार असल्याचं म्हटलं। नेमके आरोप काय होते पाहूया। राज्यात कायदा सुव्यवस्था नाही, गुंडांना आश्रय देणारं सरकार, सरकारवर आरोप, चहापानावर बहिष्कार। नागपुरात आज नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडला। आता सोमवारपासून नव्या मंत्रिमंडळासह उपराजधानीत हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होईल। पण अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला झालेल्या चहापानाच्या कार्यक्रमाला विरोधी बाकावरच्या पक्षांकडून बहिष्कार टाकण्यात आला। पण यामागचं नेमकं कारण काय? कायदा सुव्यवस्था पूर्णतः उद्ध्वस्त झालेली आहे। एका सरपंचाला उचलून घेऊन केला जातो, त्याचा खून केला जातो, त्यामध्ये राजकीय आरोपी असले जातात। ज्यांचं पाठबळ या खून करणाऱ्यांना आहे त्याला ते मंत्रिपदाची शपथ सुद्धा दिली जाणार आहे, अशा प्रकारची चर्चा सुद्धा। मग अशा स्थितीमध्ये हे जर खून करणाऱ्या राजकीय गुंडांना आश्रय देणारं जर सरकार असेल तर मग चहापाण्याला जाण्यात काय अर्थ? वडेट्टीवारांसह महाविकास आघाडीतल्या नेत्यांनी नागपुरात पत्रकार परिषद घेऊन सरकारवर जोरदार टीका केली। मार्कडवाडीतील बॅलेटवरच्या मतदानाचा विषय, पिकांच्या हमीभावाचा मुद्दा, बीडमध्ये सरपंचाची हत्या अशा अनेक मुद्द्यांवरून विरोधक आक्रमक झाले। खुनी सरकार, शेतकरी विरोधी सरकार, दलितांवर अत्याचार करणारं सरकार, दिवसाढवळ्या खून करणारं सरकार, या सरकारच्या चहापानाला जाणं आम्ही अशक्य आहे। आणि म्हणून आम्ही आज झालेल्या बैठकीमध्ये या चहापानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय आज घेतलेला आहे। बीडमधल्या सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांचा जो गुन्हेगारी इतिहास आहे त्याच्यातनं झालेल्या हत्या, 32 हत्या 2 वर्षात, याची चौकशी व्हावी। परभणीमध्ये जे काय झालं याचीही चौकशी व्हावी। आणि ह्या पार्श्वभूमीवर अशा माणसाचा मंत्रिमंडळात समावेश करून महाराष्ट्राची लाच चव्हाट्यावर आणण्याचं काम झालेलं आहे, त्याचा आम्ही विरोधी पक्ष म्हणून निषेध करतो। दुसरीकडे नाना पटोलेंनी शपथविधी सोहळ्यालाही महाविकास आघाडीतल्या कुणालाही आमंत्रण नसल्याचं बोलून दाखवलं। अजून कुठलाही निरोप आलेला नाही? निरोप नाही अजून कुठलाही निरोपच नाही, अजून ठरलेलं नाही। त्यांचंच ठरलेलं नाही तर आम्हाला काय विचारतं? हिवाळी अधिवेशनाच्या आदल्या दिवशीच विरोधकांचा आक्रमक पवित्रा दिसून आलाय। शपथविधी सोहळ्यात व्यस्त असलेल्या महायुतीतील नेत्यांकडून यावर कोणतीही प्रतिक्रिया मिळाली नसली तरी सोमवारपासून विधानसभेत मात्र सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी होण्याची शक्यता नाकारता येत नाही। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।